वाव, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होती सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ एंड जोन्स फू बाय फू. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले वाव. यार मला पण या स्मिथ एंड जोन्स फू बाय फू मध्ये एंटर करा ना यार, थोडासा वाव द्या यार मला, मी पण काहीतरी करीन ना. ओ करीना वाव. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला, आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. वाव, स्वप्नील जोशी सर. वाव, निर्मितीताई सावंत. वाव. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय स्मिथ एंड जोन्स फू बाय फू. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये तुम्हाला खूप खूप हसवण्यासाठी आपल्या चारही धमाल जोड्या तयार झालेल्या आहेत. कॉम्पिटिशन तगडी होत चालली आहे, त्यामुळे प्रत्येकालाच आपला परफॉर्मन्स जास्तीत जास्त चांगला द्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पहिल्या जोडीपासून. सुरुवातीलाच आपल्याला भेटायला इथे येतोय एक तळीराम. बघूयात त्याचं काय म्हणणं आहे. येते आजची आपली पहिली जोडी, आनंद आणि क्षिती. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, हम जो थोड़ी सी पी के जरा झूमे, हाय रे सबने देखा, जंगल में मोर नाचा किसी ने न देखा. व्यसन मुक्ती केंद्र आहे, तुम्हाला इथे ऍडमिट करायला आणलंय ना. येस. वर वाचा, दारू सोडा व्यसन मुक्ती केंद्र. मला या व्यसन मुक्ती केंद्राचं नावच आवडलेलं आहे, दारू आणि सोडा. वा वा. ओ तुमचं नाव काय? सुधाकर. हा, सुधाकर. बायकोचं नाव? सिंधू. ते तोंडातनं काढल्यानंतर पेंदू. पत्ता? शराबी. अवस्था नाही, पत्ता. अहो पत्ताच सांगतोय. शराबी बारच्या पुढे 2 प्याले गेलं, 2 पावलं गेलं कि मग तिकडे रममान चाळ आहे, तिथे राहतो मी 38व्या मजल्यावर. का? 38व्या मजल्यावर. नाही कळलं नाही मला. अहो 2008. 28. करेक्ट आहे. ओके. सेक्स? अधून मधून. हो तसं नाही, म्हणजे मेल का फिमेल? तुम्ही काय पिऊन उभे आहेत का इथे? अहो काय दिसतोय मी ह्याच्यात, या कपड्यात काय असतं, मेल का फिमेल? माझ्या मेल लक्षातच आलं नाही, सॉरी. हा. व्यवसाय? पोलिसात होतो, हवालदार. बघा, दारू सोडली असती, नीट राहायला असतात तर इन्स्पेक्टर झाला असतात. आता सुद्धा मी नीट पेलो की इन्स्पेक्टर काय कमिशनर झाल्यासारखं वाटतं मला. त्याचं काय आहे, मला काही प्रश्न विचारायचे. मला एक सांगा, सारखे सारखे प्रश्न का विचारताय, आणि मुळात तुम्ही इथं काय करताय? का ह्या वयातच नाही नाही, माझं नाव रा गडकरी. राम गणेश गडकरी. आपला लेखक आहे तो. अरे ह्याच्यातला लेखक आहे तो. नाही नाही नाही, माझं नाव राधा गणपत गडकरी. असे मी PhD करते एकाच प्याल्यात. एकाच प्याल्यात PhD कशी काय करणार मला कळत नाही. ईशा तसं नाही. सॉरी. I'm fine. I'm okay. मी एकच प्याला या विषयावर PhD करते. वा वा, छान छान छान, चांगलंय. मी तुम्हाला एक सांगू का? काय बरं? दारू हा माणसाचा शत्रू आहे. दारू पिऊ नये ती अतिशय वाईट असते. हो बरोबरच आहे, शत्रूच आहे. त्याचा नायनाट करावा म्हणून रोज पितो मी. अहो त्यांनी माणसाचं शरीर कमकुवत होतं, हळूहळू माणूस मरू सुद्धा शकतो. मग इथे मला कुठे घाई आहे, हळूहळूच मरूया आपण. तुम्हाला पाणी देऊ का थोडस? द्या, माझी क्वार्टर आणली मी. पाण्यातनच घेतो मी. तसं नाही हो, नुसतं पाणी मिळेल. देऊ? नुसत्या पाण्यातनं सोडा आणि पाणी कधी घेऊ नये बरं का. नाही नाही, सोडा चढतो. आतापर्यंत माझा अनुभव आहे, मी सोड्यामध्ये जिन, रम, वोडका, विस्की सगळं घातलंय, पण सोडाच चढतो मला. मी फक्त पाण्यातनं पितो.
माझं जरा ऐकता का? या बाटलीनीच ना तुमचा सर्वनाश झालेला आहे. तुम्ही दारू सोडा, ही बाटली अतिशय वाईट असते हो. या बाटलीला आत्ता बोलू नका हो काही. का? भरलेली आहे ती. आत्ता हिचा काहीच दोष नाहीये ना. खरं तर ना प्यायलेल्या अवस्थेत ना माणसांशी बोलूच नाही. ठीक आहे, तुम्ही प्यायला नसाल तेव्हा बोलूया आपण. या. बर. ओ, तुम्ही प्यायलात ना? हा, पण एकच प्याला आहे. हा, एकच प्याला आहे. दारूचा एवढा वास येतोय, बाकीची काय अंगाला फासून आलात? करेक्ट आहे. परफ्यूम मारलाय, सेंट दारूच्या वासाचा. तुम्हाला सांगतो नवीन आहे, रमेक्स इफेक्ट. दारूच्या वासाचा सेंट. काय प्रॉब्लेम आहे? अहो, सेंटच्या वासाची दारू मिळते, मग दारूच्या वासाचा सेंट लावायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे तुमचं. पण मी एक सांगू का, या दारूमुळेच तुम्हाला मुलं झाली नाहीत की नाही? म्हणजे देशसेवाच की नाही? लोकसंख्येचा एवढा प्रॉब्लेम असताना मला मुलं होत नाहीये. अरे देशसेवा करायची होय, मजबूत इकडे. पण तुमचं तुमच्या बायकोशी भांडण झालं की नाही? त्याने ती तुम्हाला सोडून गेली की नाही? हे सब खोट आहे. माझ्या बायकोशी भांडण झालेलं आहे हे खरं आहे, पण ती मला सोडून गेली आहे खोट आहे. मी तिला सोडलेलं आहे. आणि आमचं भांडण व्हायचं ते दारू पिण्यावरून, ते माझ्या नाही. आणलेली दारू कोणी किती प्यायची ह्याच्यावरनं भांडण व्हायचं आमचं. तुम्हाला सांगतो ती पण कम्प्लीट आहे. कम्प्लीट. मग मला लक्षात आलं माझा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन दोन्ही एकच आहे. म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाचा प्रॉब्लेम कुठला असतो? लिव्हर. मी तेच केलं, लिव्हर. सोडून दिली तिला, लगेच सोडून दिलेली आहे. मला काय म्हणायचं आहे, माझ्या या प्रोजेक्ट साठी या मला तुमच्या काय- प्रोजेक्ट मध्ये नुसती थिअरी आहे का काही प्रॅक्टिकल वगैरे आहे? प्रॅक्टिकल म्हणजे काही घेऊन पाहिली का कधी? राम राम. नाही नाही हे नाही राम राम काय राम ती घेऊन पाहिली का कधी? नाही नाही नाही. ते प्रोजेक्ट कसं कम्प्लीट? मला वाटतं तुम्ही थोडी घ्या. नाही. अहो, स्वर्ग दिसत नाही मेल्या विना, दारूची मजा कळत नाही थोडी घेतल्या विना, आणि तुमचा यो प्रोजेक्ट कम्प्लीट होणार नाहीये प्रॅक्टिकल विना. थोडी घ्या. या घ्या. श्रद्धाळू आहे बाई. घ्या घ्या. ई, घाण वास येतोय, चव कडवट वाटतं. आणि तुम्हाला वाटतं आम्ही मजा करतो? अवघड आहे ते सगळं. घ्या घ्या घ्या. सॉरी या, सॉरी. हा. कसं वाटतंय? डॉक्टरेट झाल्यासारखं वाटतंय. अभ्यास केला असता तर केवढा वेळ लागला असता. इथं एकाच प्यालाच झाली की नाही बाई डॉक्टर तो घुट मुझे भी पिलाते शराबी, देख फिर होता है क्या? आ पानी में लगा दे शराबी, देख फिर होता है क्या? डाल मारे बालमा, अरे 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 अरे, आ पानी में लगा दे शराबी, देख फिर होता है क्या? वा, क्या बात है. एकदम माहोल क्रिएट करून टाकलेला आहे या सगळ्या परफॉर्मन्सने. तर बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. आज आनंद तुझी तब्येत बरी नाहीये, तुला ताप येतोय आणि फिवरिश वाटतंय आणि यू आर नॉट ऑल राईट असं आम्हाला कळलं. पण लेट मी कॉम्प्लिमेंट यू की तुझा परफॉर्मन्स बघून कुठेच असं वाटलं नाही की तुझी तब्येत बरी नाहीये. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आनंदसाठी. किंबहुना जर तू असा परफॉर्म करत राहणार असशील तर आम्ही ह्याची खबरदारी घेऊ की तुझी तब्येत बरी नसेल शूटिंगच्या दिवशी. खरंच खूप मजा आली. खूप उत्तम स्क्रिप्ट होतं आणि तुमच्या दोघांची गिव्ह अँड टेक पण मला खूप आवडली. आय थिंक त्या स्क्रिप्टसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आय थिंक अ व्हेरी वेल रिटन स्क्रिप्ट. ऑल इन ऑल अ गुड परफॉर्मन्स. आय विल नॉट से की इट इज युअर बेस्ट, बट इट इज अ व्हेरी व्हेरी एन्जॉयबल परफॉर्मन्स बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस. निर्मितीताई, क्षिती, तू खूप खूप गोड दिसतेस. म्हणजे तुझं टायर साधा आहे, नेहमीचा आपला पंजाबी ड्रेस आहे, पण तू खूप गोड दिसतेस. तो चष्मा लावल्यामुळे तू परफेक्ट ते PhD वाले आणि ते अशा असतात त्या सगळ्या स्टुडियस मुली तशी वाटत होतीस. आणि आनंदचं बेरिंग तर काय अप्रतिम होतं. म्हणजे
त्यात काही त्याला फारसं करावं लागलं नसेल. तुमचा ऍक्टही खूप छान झाला, पण स्वप्नीलच्या भाषेत सांगायचं तर नमक कम था. थोडस काहीतरी मिसिंग होतं. मिसिंग पण नव्हतं खरं, मिसिंग काहीच नव्हतं तुमच्या दोघांच्या गिव्ह अँड टेक मध्ये, पण तरीही असं पूर्ण ऍक्ट नाही, मला पूर्णत्वाला गेल्यासारखा नाही वाटला, कुठेतरी तो अर्धवट वाटला. बाकी तुम्ही तर काय छानच केलात. आणि आता बघूयात किती गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 9 गुण, निर्मितीताई 9 गुण, म्हणजे एकूण 18 गुण मिळालेले आहेत. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Please, sir. थँक्यू.